फुलेवाडी रिंग रोड येथील राजर्षी छत्रपती शाहूनगर राजर्षी शाहू हायस्कूल समोर स्ट्रीट लाईटची सोय नाही। लोकांनी अनेकदा मागणी करूनही महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे। तसेच महापालिका विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांची अरेरावी, अंधार असल्यामुळे तसेच जवळच दलदल असल्यामुळे संध्याकाळी येथे जलचर प्राणी फिरत असतात। नागरिकांना व लहान मुलांना घराबाहेर पडणे यामुळे धोक्याचे झाले आहे। याचा निषेध म्हणून माजी नगरसेवक अमोल माने यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी हातात उदबत्ती घेऊन महापालिका प्रशासनाचा अभिनव पद्धतीने निषेध केला। या आंदोलनात पतितपावन शहर अध्यक्ष गणेश मोरे, सूर्यकांत मिरजकर, तानाजी फाले, विलास मिसाळ, अक्षय चाबूक, ओमकार नलवडे, प्रसाद मुदगल, तौफिक शेख, समर्थ मिसाळ यांच्यासह नागरिक उपस्थित होते। फुलवाडी रोडमधील कष्टकरी, नोकरदार, छोटे मोठे व्यावसायिक यांची असलेली कॉलनी म्हणजे राजर्षी शाहू नगर येथे प्रसिद्ध शाहू हायस्कूल लावणी कॉलनी आहे। गेली अनेक वर्षे या भागातील लोक विजेच्या अंधारामुळे, लपंडावामुळे त्रस्त आहेत। या भागामध्ये स्ट्रीट लाईटची सोय नसल्यामुळे तसेच लागूनच इथं खण असल्यामुळे इथं साप, मुंगूस, घोरपड यांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे आणि यामुळे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर लहान मुलांना रस्त्यावरून फिरणं मुश्किल होते। चुकून त्या खणीमध्ये एखादा लहान मुलगा पडला तर सापडणार नाही अशी भयानक परिस्थिती आहे। आणि महापालिकेचा विद्युत विभागाचा कारभार म्हणजे अतिशय उर्मट प्रकारचे अधिकारी कर्मचारी आहेत। गेली 7 ते 8 महिने इथं स्ट्रीट लाईट नसल्यामुळे त्यांना जर विचारलं, बाबा इथं स्ट्रीट लाईट नाही तर आमच्याकडे मटेरियल नाही, बल्ब नाहीत, म्हणजे अतिशय भिकाऱ्यासारखी उडवण्याची उत्तरं दिली जातात। इकडं आम्ही महापालिकेला हातभार मागत असताना महापालिकेच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना आम्ही सुविधा देत नाही, दुर्दैवाची बाब आहे। आणि या महापालिकेच्या विद्युत विभागाची जी मस्ती आहे लोकांची, ही मस्ती जिरवण्याची फार मोठी गरज आहे। एकतरी काम करत नाहीत आणि लोकांनी जर चौकशी केली तर लोकांना ओरडून उत्तर दिली जातात। इथले काका मिरज साहेब म्हणून एक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी अनेक वेळा फोन केलेला लाईट विभागाला, पण त्यांनी नंतर या मिरज साहेबांचाच फोन ब्लॉक केला। म्हणजे अशी उर्मट मस्ती या प्रशासनाला आलेला आहे। या प्रशासनाचा आम्ही तीव्र भाषेत निषेध व्यक्त करतो।